नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने गेले 40 वर्षाधिक आज सहकार क्षेत्रापासून सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेले कोल्हापूरचं महापौरपद भूषवलेले श्रीजी कनेरकर यांचं टी व्ही नेक्स्ट मराठीतर्फे मी राजेंद्र मकोटे आमच्या सहकारी ऐश्वर्या पाटील यांच्यातर्फे स्वागत करतो. सर, तब्बल 9.5 वर्षानंतर ह्या निवडणुका आता लागत आहेत आणि प्रचंड मोठा गॅप होता, प्रचंड उत्साह आहात आणि सगळ्याची वेळी वाकडी समीकरणं होतात. तुम्ही नगरसेवक शहराचं महापौरपद भूषवलेलं आहे, तर काय यापासून आपलं म्हणणं? नमस्कार, मी शिरीष कणेरकर, माजी महापौर, अर्बन बँकेचा विद्यमान चेअरमन. माझी मुलाखत घेत आहेत. मी प्रथमतः या चॅनलचा मी आभारी आहे की आपण आमच्यासारख्यांची आज मुलाखत घेता. खरोखर हा प्रश्न साहेब म्हणजे विचार करण्यासारखा आहे. 15 साली इलेक्शन झाली, 20 साली बॉडीची मुदत संपली, म्हणजे 15 नंतर आज इलेक्शन लागते, म्हणजे 10 वर्षाचा गॅप नंतर इलेक्शन लागते. यात सर्वात कसं आहे की लोकल बॉडी असल्याचा फायदा काय असतो माहीत काय, की कामाला एक गती लागते. प्रशासकीय म्हणजे काय, ते त्यांच्या अंडर ती काय असते ती कामं करणार. लोकल बॉडीचे लोक कसे असतात की धडपडत असतात. प्रत्येकजण आपल्या प्रभागाचा विकासासाठी असो, कशासाठी असो किंवा नगराच्या विकासासाठी सगळी लोक धडपडत असतात. आता कदाचित त्यामुळं काय झालं, थोडासा मध्ये गॅप पडला आहे. या गॅप पडल्यामुळं काय झालं आहे की आता ह्याला कुठेतरी चालना मिळेल. आणि हा त्यात आता चौरंगी मतदारसंघ आहे. चौरंगी मतदारसंघात काम करताना तुम्हाला सांगता आहे का, ह्या नगरसेवकांची इथून पुढं फार मोठी कसरत आहे, जबाबदारी असणार. हा, जबाबदारी फार मोठी. कारण कसं आहे, चौघा एकत्रीकरण व्हायला पाहिजे, चौघाच्या भागाचा विकास केला पाहिजे. नगरसेवक याचा अर्थ काय, तो पूर्ण नगरीचा सेवक असतो. तरी माझं म्हणणं आहे, चौरंगी जेव्हा तुम्ही इलेक्शन घेता तर त्या एक लक्षात तिने एकमेकांना समजून घेऊन प्रभागांचे, त्या 4ही प्रभागांचा त्यांनी विकास केला पाहिजे. हे खरोखर तुम्हाला सांगतो आहे गरजेचं आहे. आज कसं आहे, आपण कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा आणि छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणून आपण इथे ओळखतो. या शाहू महाराजांच्या नगरीत तुम्हाला सांगतो आहे का, एक लक्षात ठेवा की बाहेर येणारे पर्यटक, अंबाबाई असो, ज्योतिबा असो, एक लक्षात ठेवा, हे जेव्हा इथे येतात तेव्हा आमच्या कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवा की आपल्याला एक डेव्हलपमेंट्स करणं एक काळाची गरज आहे. मी असं म्हणत नाही, कारण कसं आहे की मी कॉर्पोरेशनमध्ये काम केले. कॉर्पोरेशनचे बजेट जे आहे ते तुटपुंजी बजेट आहे, की त्या बजेटमध्ये तुम्हाला सुद्धा कुठलेच काही होऊ शकत नाही. त्याला वरनं केंद्रात नाही, वरनं बजेट आणलं पाहिजे, स्किल वापरून आणलं पाहिजे. आमदार खासदार वरनं आल्याशिवाय साहेब कसं आहे माहीत काय, या डेव्हलपमेंट्स होणार नाहीत. कारण काय, येणारे बाहेर पर्यटक आपल्याकडे काय आहे, एक रंकाळा आहे किंवा एक लक्षात ज्योतिबा, काही ठिकाण आहेत. पण मी टेमला बरेच ठिकाण आहेत की तुम्हाला सुद्धा डेव्हलप केले पाहिजे. आणि मी तर असं मी महापौर सुद्धा म्हणत होतो की ह्या कॉर्पोरेशनने करण्यापेक्षा काही संस्था, काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, NGO, हां, त्या लोकांनी त्यात सहभाग घेतला आणि आपण जर काय त्यांना आपण जर काय एक लक्षात कॉर्पोरेशन माध्यमातून त्यांना आपण जर काय बहुत डेव्हलपमेंट तुम्ही करा. उदाहरण आम्ही अर्बन बँकेच्या मध्ये तिथं आपल्या कोपऱ्यावर तिथं करायला ठरलं होतं, म्हणजे ते आयलंड वगैरे बनवायचं होतं. पण काय झालं की ते त्याच्यात राहिलं. तर आमचं म्हणणं आहे की काही मोठमोठ्या संस्थाने असो किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत. आता उदाहरणार्थ संजय गोडावसारखी व्यक्तिमत्व आहे की तुम्हाला रंकाळ जर त्यांना जर तो माप सुंदर डेव्हलप करतील, शहर सौंदर्यात फरक पडेल. आमचं म्हणणं आहे की अशा माध्यमातून सुद्धा आपण जर या नगरसेवकांनी इथून काम केलं किंवा बाहेरनं अशा लोकांकडनं जर बजेट घेतलं तर तुम्हाला सांगता आहे का, शहर सौंदर्यात निश्चित फरक पडेल. आपले वडील उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि पहिले महापौर. 63 साली कनेरकर साहेब म्हणजे माझे वडील नगर परिषदमध्ये ते व्हाईस चेअरमन होते. लगेच 65 साली ते प्रेसिडेंट झाले आणि 81 साली ते महापौर झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तेव्हा म्हणजे हा थोडासा विरोध झाला, पण शालिनी पॅलेस तेव्हा 13 लाखात आपल्याला मिळत होतं. अरे बाबा, 13 लाखात तेव्हा त्या मला वाटते कॉन्सिल बॉडीत मला वाटते कदाचित ते विरोध झाला. पण ती 40 एकर जमीन आणि ते तेव्हा म्हणजे त्यांचा दूरदृष्टिकोन कनेरकर साहेबांचा होता. पण काही लोकांनी विरोध केला, नाही झाला. पण जर ते झालं असतं, आज भव्य आणि दिव्य ही इमारत झाली असती, आपल्या कॉर्पोरेशनच्या मालकी झाली असती, प्रशासनाचं काही ना काही काम चाललं. आणि आज जाते सेंट्रल प्लस ही सुद्धा जागा आपली पडते, यांना पण इथं बाहेर जावं लागेल. मी एवढंच म्हणेन की इथून पुढचे जे भावी नगरसेवक आहेत त्यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो, त्यांच्या कामकाजाला शुभेच्छा देतो. पण त्यांनी सक्रिय राहून
मी बघितलं प्रत्येक नगरसेवक हा सक्रिय असतो, तो कामाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. तर आपण एक काय करूया, तुम्ही सगळी म्हणजे देणारे नगरसेवक असो किंवा त्यांनी आपल्याला काहीतरी विश्वासात घेऊन काही कामं सांगितली, एकमेकाच्या हातात हात घेऊन आपण तुम्हाला सांगताय काय शहर डेव्हलपमेंटसाठी हे आम्ही सर्व माजी महापौर असो किंवा नागरिक म्हणून असो, तर या सगळ्यांनी आपण एक लक्षात सहभाग घेऊन ही कामं जर केली तर कोल्हापूरचा विकास निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीच्या महापौर पद आपलं जे होतं ते 3 महिन्यासाठी तुकडे, त्यावेळी कोल्हापूरची एक नकारात्मक प्रतिमा झाली होती की छोटे छोटे तुकडे करून देतात. तरी तुम्ही त्यातनं कौशल्यानं कमी वेळ मिळाला त्यातनं केला. मी 6 महिने होतो, नाही म्हणत नाही. कसं आहे एक लक्षात, ज्यांनी मला घडवलं, माझं एक पहिल्यापासून आहे जो मला घडवतो आणि तिने मला सांगितलं तुम्हाला, तर त्यांना पण काही अडीअडचणी असतात, काही लोकांना घडवायचं असते. अशा वेळा मला सांगा, आपण एक लक्षात आपण पण मोठेपणाने सांगितलं पाहिजे, काय हरकत नाही साहेब, तुम्ही मला घडवलंय, मी एक पहिल्यापासून माझं आहे, ज्यांनी मला घडवलं त्याला मी शेवट पण मी मात्र मानतो, मी कधी विसरणारा माणूस नाही. काय निर्णय तुमच्या महापौर कधी चांगला झाला? गुंठेवारीचा एक मोठा प्रश्न होता, गुंठेवारीच होता. बरेच असे प्रश्न होते की रोज कसं आहे की कॉर्पोरेशनला आम्हाला मोर्चे वगैरे याला सामना करायला जात होते. वॉटर लाईनचा प्रश्न होता, तो आम्ही सोडवला. म्हणजे आणि मला वाटतं आमचे श्रीनिवासन हे चांगले होते कमिशनर, आम्ही हातात हात घालून काम करत होतो. मी एवढंच म्हणेन की आता पॉप्युलेशन पूर्वीच्या पॉप्युलेशन प्रमाणे काय अजून ड्रेनेज लाईन आहेत, त्या ड्रेनेज लाईन बदलणं गरजेचं आहे. आता तोच मुद्दा आहे की आता 18-20 मधली इमारती व्हायला आणि ड्रेनेज आपले बेसिक जे आहे ते तसंच आहे. नेमकं काय कसं आहे साहेब, हे कसं आहे, हे आपण पूर्वी कसं आहे पूर्वीच्या पॉप्युलेशन प्रमाणे या ड्रेनेज लाईन टाकलेल्या आहेत. आता आपण म्हणतो तसं 18-20 मजली इमारती झाल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला सांग गटरचं पाणी सुद्धा आपण ड्रेनेजला जोडलंय. तर त्याच दृष्टीने माझं म्हणणं आहे की पूर्ण खुदाई करून रोड एक वेळ माझं म्हणणं 2 वर्ष 3 वर्ष झाले हरकत नाहीत, पण पूर्ण खुदाई करून मोठ्या ड्रेनेज लाईन टाकल्या पाहिजेत. त्याला वॉटर लाईन पूर्वीच्या आहेत ते गंजलेल्या असतील, त्यात तुम्ही वॉटर लाईन बदलले पाहिजे. MSCB म्हणजे अंडरग्राऊंड जे MSCBचं आहे त्या सगळ्या तुम्हाला सांगताय काय पूर्ण करून मग फायनल तुम्हाला सांगताय का डांबरीकरण करावं. एक कॉर्पोरेशनचं एक जी आमची सिस्टीम आहे की आम्ही कुठल्या पद्धतीने ते डांबरीकरण करत होतो, हां, तर ते नाही हॉट मिक्सर, आमचं जे काय कॉर्पोरेशनचं डिपार्टमेंटल काम असतं ना, डिपार्टमेंटल काम हे फार सुंदर होतं. आणि फेवर पद्धतीने रोड जे आपण करतो ना ते सुद्धा कसं आहे, जर ह्या सगळ्या जर काय आपण पूर्तता केल्या आणि जर फेवरनी रोड मारला तर मला वाटतं त्याला सुद्धा 5-10 वर्ष धक्का लागणार नाही. तर आपण IRBचे काय काय रोड बघतो ना, अजून धक्का लागलेला नाही. तशी उपनगर आपण आहेत, उपनगर आपल्या एवढ्यात विकसित झालेले नाहीत. विकासाचा मुद्द्यावर जर की हद्दवाढचा प्रश्न अनुकूल प्रतिकूल आहे, राजकीय पक्ष आपल्याला पाहिजे तशी सोयीस्कर भूमिका घेत आहेत, प्राधिकरणाचा गोळ आहे, काय नेमकं बोलायचं हद्दवाढ काय नेमकं नाही, काय हद्द वाढवू असं मी नाही म्हणत नाही, हद्द वाढवू दे. माझं म्हणणं आहे काय, या स्थानिक लोकांना सुद्धा जे माझं म्हणणं आहे काय, जर तुम्ही आपण जर काय ते घेत असाल वरनं तर काय तुम्हाला 2100 कोटी मला वाटतं काहीतरी फंड्स मिळणार त्याचं, तर काय त्याचा वापर जर काय आपण या संपूर्ण नगरीसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या हद्दवाढीसाठी जर आपण केला तर माझं म्हणणं काय की आता सर मला सांगा, आम्ही आता त्यांना KMTची सुविधा देतोय, मला वाटतं बहुत अशी वॉटर लाईन सगळंच दिलेलं आहे, तर करायला माझी अडचण नाही. फक्त कसं आहे माहीत काय की त्याचा विनियोग त्या योग्य कामासाठी व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि एवढंच मी म्हणेन की माझ्या कोल्हापूरमध्ये म्हणजे महाराजांचे कोल्हापूर आहे, शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे, या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये येणारा बाहेरचा पर्यटक हा सुखाने समाधान गेला पाहिजे, दी बेस्ट कोल्हापूर म्हटलं पाहिजे, एवढं आम्हाला आमची अपेक्षा आहे. आता ह्या निवडणुका ज्या होतात त्या 4 प्रभागामध्ये होत आहेत, तर कार्यकर्त्यांना अजून जमलिंग म्हणजे मतदारांना थोडंसं जमलिंग आहे, तर त्यासाठी तुमच्या काही संस्था असतील किंवा NGO असतील, प्रशासनाने एक प्रबोधन करणं गरजेचं आहे ना मतदानासाठी. ते 4 एका ठिकाणी एकावेळी 4 मतं द्यायची आहेत, ते नेमकं कशी द्यायची ते अजून माहीत नाही किंवा त्या त्याला कसं आहे माहीत का, एक लक्षात कॉर्पोरेशनने ती यंत्रणा राबवली पाहिजे ना. आता आज कसं आहे माहीत का, सगळीच आणून आहेत, अजून माझ्यासारखं उद्या मतदान करताना माहिती व्हायला पाहिजे ना, ती जनजागृती आहे. मला सांगा कॉर्पोरेशनने करावं लागेल त्यांना. महापौर पदाचं आपण ही मोठी संस्था आपण मोठी परंपरा आहे. मी आपण जे म्हणतात तसं आहे. माझं म्हणणं आहे की आपण आपलं मत वाया घालवायचं नाही. चौरंगी मतदारसंघ आहे, त्या 4 भागातनं कसं आहे, कुठल्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा तो नगरसेवक येणारा नगरसेवक हा सक्षम असावा. मी म्हणतो तो मला ह्या तुमच्या पक्षात जर मला काही बोलायचंच नाही, कारण कसं आहे ते आपण न बोललेलं बरं, हा माझा पार्ट नाही आहे. पण आपण प्रत्येकाने विचार करून सक्षम नगरसेवक यावा या दृष्टीने मतदान करावं, ही एवढी माझी इच्छा आहे. TV नेक्स्टसाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून माजी महापौर आणि सहकार क्षेत्रातील एक मोठी दिग्गज संस्थाचं चेअरमनपद सांभाळणारे शिरीष कन्हेरकरजींनी आपलं भावना व्यक्त केलेली आहेत. TV नेक्स्ट मराठीतर्फे आपलं मनपूर्वक आभार.